नमस्कार शेतकऱ्यांनो, ज्या शेतकऱ्यांना अजूनही क्लेम कॅल्क्युलेशन अवेटर दाखवत आहे अशा शेतकऱ्यांबाबतची महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना सध्या झिरो दाखवते रक्कम, त्यामध्ये भविष्यात काय बदल होईल का, त्याबाबतची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. आणि ज्या शेतकऱ्यांना रक्कम कमी दाखवली जात आहे त्या शेतकऱ्यांना तेवढीच रक्कम मिळणार की त्यामध्ये वाढ होणार, याबाबतची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, 2 ते 3 दिवसापासून क्लेम कॅल्क्युलेशनमध्ये प्रक्रिया सुरू आहे आणि क्लेम स्टेटसमध्ये बदल होत आहे. आता खूप शेतकऱ्यांनी कमेंट अशा केल्या की आमचं बदललेलंच नाही. तुमचं बदललेलं नाही मान्य आहे. तुमचा प्रॉब्लेम काय हे पण मी सांगू शकतो. कारण खूप शेतकऱ्यांना असं वाटतं व्हिडिओ टाकतो आम्ही आणि व्हिडिओ टाकल्यानंतर ते खाली कमेंट काय करतात, खोटं बोलतोय, आमचं बदललेलं नाही. तुमच्या जिल्ह्याचं बदललेलं नाही किंवा तुमच्या महसूल मंडळाचं बदललेलं नाही, परंतु इतर जिल्ह्यांचं बदलणं सुरू आहे. मग आता तुमचंच का बदललेलं नाही ती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा कन्फ्यूज आहे तो कन्फ्यूज याच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा दूर होणार आहे. महत्त्वाची अपडेट याच्यामधून जर घ्यायची म्हणली शेतकरी मित्रा, क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड. अजूनही खूप शेतकऱ्यांना स्टेटस चेक केल्यानंतर क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवते. शेतकरी मित्रांनो, क्लेम कॅल्क्युलेशनची प्रक्रिया संपत आहे. क्लेम कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू आहे. जास्तीत जास्त जिल्ह्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन सध्या होत आहे. स्टेटसमध्ये बदल होत आहेत. ही प्रक्रिया सध्या सुरू आहे. कारण 1100 कोटी रुपयाचा निधी विमा कंपनीला सुपूर्द करण्यात आलेला आहे आणि त्या पैशाचं गणना करून वाटप करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. मग आता गणना सुरू आहे, कॅल्क्युलेशन चालू आहे, स्टेटस बदलत आहेत. मग माझंच का बदललेलं नाही आहे, याबाबत जर माहिती जर घ्यायची म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता ज्या शेतकऱ्यांना क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहे ते शेतकरी पुढील 1 ते 2 दिवस अजून वाट पहा. कारण आता 1 ते 2 दिवसामध्ये तुम्हाला समजून जाणार आहे की तुमचं क्लेम स्टेटस बदलणार आहे का नाही. आणि महत्त्वाची बाब म्हणजे जर उघड लातूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी सोयाबीनचं स्टेटस, त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी सोयाबीनचे, यांचं स्टेटस सध्या तरी बदलणार नाही हे 2 जिल्ह्यामध्ये. त्याचबरोबर वाशिम आहे, चंद्रपूर आहे, अजून काही थोडे जिल्हे आहेत. आता ते पुढील 1 ते 2 दिवसामध्ये प्रक्रिया होऊ शकते. या 2 दिवसामध्ये जर तुमचं स्टेटस बदललेलं नाही, 90% आता संपलेलेच आहेत क्लेम स्टेटस बदलणं. आता ज्या शेतकऱ्यांचा अजूनही क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवते त्या शेतकऱ्यांच्या महसूल मंडळामध्ये विमा कंपनीचा आक्षेप आहे आणि तो आक्षेप दूर झाल्यानंतरच तुमचं स्टेटसमध्ये बदल होऊ शकतो. अन्यथा सध्या तरी बदल होणं शक्य नाही. जास्तीत जास्त क्लेम स्टेटस बदलले ते नांदेड जिल्ह्यात आणि त्यातलेही थोडे महसूल मंडळं अजून बदलणं बाकी आहे. तेही पुढील 1 ते 2 दिवसात बदलू शकतात. मग आता बाकीचे मंडळाचं कधी बदलणार, त्यांना पर्याय काय? तर शेतकरी मित्रांनो, क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड ज्या शेतकऱ्यांना सध्या दाखवते त्यांचं सध्या क्लेम कॅल्क्युलेशन झालेलंच नाही आहे. कारण त्यावर विमा कंपनीचा आक्षेप आहे. विमा कंपनीचा आक्षेप हा जिल्हा स्तरावर पहिली स्टेप मिटवू शकतो, दुसरी स्टेप राज्य स्तरावर मिटवू शकतो, तिसरी स्टेप केंद्रीय स्तरावर मिटवू शकतो आणि तिथेही जर विमा कंपनीला न्याय नाही मिळाला, विमा कंपनी डायरेक्ट कोर्टात जाऊ शकते. स्पष्ट सांगणं, कारण विमा कंपनीला कुठेही चान्स आहे. कारण विमा कंपनीचं म्हणणं आहे की या महसूल मंडळामध्ये जितकं नुकसान दाखवलं गेलेलं आहे तेवढं नुकसान झालेलं नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. मग तो पहिला वाद जातो जिल्हा स्तरावर. जिल्हा स्तरावर परत कृषी विभागाच्या माध्यमातून अपडेट येते की कृषी विभाग सांगतं की हो, हे एवढं नुकसान झालेलं खरं आहे, त्यामुळे तिथं दावा फेटाळला जातो. उदाहरणार्थ धाराशिव जिल्ह्यामध्ये कृषी विभागानं तो दावा फेटाळलेला आहे. झालेलं नुकसान हे योग्यच आहे असं म्हटल्यानंतर विमा कंपनी डायरेक्ट राज्यस्तरावर तक्रार निवारण विभागाकडे गेलेले आहे. तिथून निकाल येणं बाकी आहे. जर तिथं विमा कंपनीला तिथं न्याय नाही मिळाला, विमा कंपनी परत केंद्रीय स्तरावर तक्रार निवारण केंद्राकडे जाऊ शकते. तिथे जरी नाही विमा कंपनीला न्याय मिळाला, जर विमा कंपनीला पुढे जायचं असेल तर विमा कंपनी कोर्टामध्येही जाऊ शकते. म्हणजे विमा कंपनीला भरपूर पर्याय आहेत. ते पर्याय शोधत आहेत. शेतकरी मात्र मरतोय. शेतकऱ्यांना विमा द्यायचा का नाही फक्त विमा कंपनी ठरवू शकते. कारण त्यांना ह्या ज्या बाजू आहेत, तक्रार निवारक केंद्राकडे जाणे, जिल्हा स्तरावर जाणे, राज्य स्तरावर जाणे, केंद्रीय स्तरावर जाणे, कोर्टात जाणे, हे जे पर्याय अगोदरच जर निर्माण नाहीच केले असते तर शेतकऱ्यांना सहजासहजी पीक विमा मिळाला असता. 3 ट्रिगर रद्द करून
एक ट्रिगर ठेवलं गेलं, त्यातही आक्षेप घेतला ती घेतला. परत जिल्हा स्तर आहे, राज्यस्तर आहे, केंद्रीय स्तर आहे, कोर्ट आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी मरायचं. ह्यांचा निकाल काय लवकर लागणार नाही आणि शेतकऱ्यांना पीक विमा काय लवकर मिळणार नाही. आता खूप जिल्ह्यामध्ये आता पुढील 1 ते 2 दिवसामध्ये ज्या शेतकऱ्यांचा अजून क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवल ते जिल्हे तुम्ही समजून जावा की तुम्ही आक्षेपामध्ये सापडला आहात. विमा कंपनी तुमच्या महसूल मंडळात जी पीक कापणी प्रयोग झालेला आहे त्या पीक कापणी प्रयोगाच्या आक्षेपामध्ये तुम्ही सापडलेला आहात. त्यामुळे जोपर्यंत पीक कापणी प्रयोगाचा आक्षेप नष्ट होत नाही आहे, दूर होत नाही आहे, तोपर्यंत तुमचं स्टेटस बदलणार नाही. तुमचं आहे ते स्टेटस दाखवलं जाईल. हा प्रश्न झाला क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेडचा. आता विषय राहिला ज्या शेतकऱ्यांना झिरो दाखवते. ज्या शेतकऱ्यांना झिरो दाखवते, क्लेम कॅल्क्युलेशन झाले परंतु झिरो दाखवते, नो क्लेम दाखवते, पर्सेंटेज झिरो दाखवते नुकसानीची, यासाठी मी चौकशी केली. त्यामध्ये विमा कंपनीच्या माध्यम प्रतिनिधी काय म्हणतो, मी त्यांना स्पष्टच विचारलं की जर ज्या शेतकऱ्यांना सध्या क्लेम कॅल्क्युलेशनमध्ये झिरो दाखवत असेल, नुकसानीची पर्सेंटेज झिरो दाखवत असेल, तर त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचे चान्सेस आहेत का. त्या प्रतिनिधीचं म्हणणं काय आहे, म्हणजे त्यांच्याही बाजू दोन आहेत. ते प्रतिनिधी काय म्हणतात, तुमचं पर्सेंटेज झिरो दाखवते म्हणजे रक्कम झिरो दाखवते, त्यामुळे तुमचा पीक विमा मिळणार नाही. मग मी काय म्हणलं त्यांना, मग हे फायनल आहे का, त्यांना रक्कम मिळणार नाही हे फायनल आहे का. त्याच्यानंतर ते विमा कंपनी काय म्हणतात, त्याच्या दोन बाजू आहेत. कशा बाजू आहेत, जर याबाबत जर सरकारनं कुठला निर्णय घेतला तर परत रक्कम दाखवली जाऊ शकते. अहो कोणत्या तरी एका निर्णयावर ठाम व्हा ना. एकतर त्या शेतकऱ्यांना पीक विमा नाही तर म्हणा, किंवा त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचे अजून चान्सेस आहेत म्हणा. म्हणजे दोन्ही डगरीवर, विमा कंपनी दोन्ही डगरीवर, राज्य सरकार दोन्ही डगरीवर, आणि या सर्व गोंधळामध्ये मरतोय कोण, शेतकरी मरतोय. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना झिरो दाखवते त्यांना जर सरकारने काही पावलं उचलली तरच पीक विमा मिळू शकतो. आणि आता तुमचं नुकसान झिरो आहे त्यामुळे तुम्हाला पीक विमा मिळू शकणार नाही. त्या प्रतिनिधीचंही म्हणणं आहे की तुमच्या महसूल मंडळामध्ये नुकसान झिरो दाखवलं गेले, महसूल मंडळामध्ये कुठलंही जर उत्पन्न दाखवलेलं म्हणजे नुकसान दाखवलेलं गेलेलं नसेल, त्यामुळे तुम्हाला झिरो दाखवते, त्यामुळे पीक विमा मिळण्याचे चान्सेस खूप कमी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु त्यावरही ठाम तुम्ही आहात का असं विचारल्यानंतर ते म्हणतात, जर याबाबत काही अपडेट सरकारकडून काही निर्णय झाला तर ते एखाद्या वेळेस त्यांना रक्कम दाखवली जाऊ शकते, परंतु जास्तीत जास्त पर्सेंटेज जर पाहायचे म्हणले तर त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळू शकणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा झिरो दाखवते ते शेतकरी सध्या टांगती तलवार आहे म्हणायला काय हरकत नाही. दुसरी गोष्ट, ज्या शेतकऱ्यांना रक्कम कमी दाखवते ती रक्कम त्यांना तेवढीच मिळणार, त्यात काय वाद नाही आहे. कारण आता त्यामध्ये बदल होईल असं काय वाटत नाही. त्यामुळं जास्तीत जास्त खूप शेतकऱ्यांचे क्लेम स्टेटस बदललेले आहेत, रक्कम दाखवलेली आहे. ज्यांना झिरो दाखवते त्यांच्यावर टांगती तलवार निश्चित आहे. ज्या शेतकऱ्यांना रक्कम दाखवते ती रक्कम पुढील 8 ते 10 दिवसामध्ये पडणार आहे, यात वाद नाही. दुसरी गोष्ट, क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेडवाल्याला आता थोडी वेटिंगवरच राहावं लागेल. जोपर्यंत जिल्हास्तर, राज्यस्तर, केंद्रस्तर, कोर्टापर्यंत जाईल का नाही किंवा केंद्राकडेपर्यंत जाईल का नाही विमा कंपनी आपल्याला माहीत नाही, परंतु त्यांना हे पर्याय आहेत. जर त्यांनी पर्याय हुडकतच गेले तर त्यांना हे पर्याय आहेत, परंतु शेतकऱ्यांना पर्याय नाही. शेतकऱ्यांना फक्त वाटच पाहावी लागणार आहे. जर विमा कंपनीनं जिल्हा स्तरावर मिटवलं तर चांगली गोष्ट आहे, जर विमा कंपनीनं राज्यस्तरावर मिटवलं चांगली गोष्ट आहे, जर विमा कंपनीनं केंद्र स्तरावर मिटवलं चांगली गोष्ट आहे. ह्या गोष्टीला 3 ते 4 महिने जाऊ शकतात मित्रांनो. कारण सध्या कृषी सचिवच नाहीत, कृषी सचिव सध्या बाकीच्या कामामध्ये गुंतल्यामुळं त्यांना मीटिंग घ्यायला वेळ नाही, बैठकीला वेळ नाही. शेतकरी मरतोय, शेतकरी वाट पाहतोय. त्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मीटिंग घेतील, बैठक घेतील, मग त्यातून मार्ग निघेल, मग त्या शेतकऱ्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन होईल, त्यांना रक्कम दाखवली जाईल यील्ड बेसच्या आधारे. मग ती रक्कम त्यांना झिरो दाखवली जाईल, कमी दाखवली जाईल, जास्त दाखवली जाईल, जी दाखवली जाईल ती दाखवली जाईल. परंतु हा सावळा गोंधळ सध्या खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याचा आहे.
मी म्हणतो या अगोदर इतका गोंधळ कधीच पीक विम्याचा नव्हता, इतका गोंधळ सध्या आहे. या अगोदर कधी इतकी अतिवृष्टी झालेली नव्हती, तरीही पीक विमा सहजासहजी मिळाला. यावर्षी जास्तीत जास्त अतिवृष्टी मिळून पीक विमा मिळवायला इतका त्रास होतोय. ही वस्तुस्थिती सध्याच्या खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याच्या शेतकरी मित्रांनो, सध्या ज्या शेतकऱ्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन आवेटेड दाखवते त्या शेतकऱ्यांना सध्या थांबावंच लागेल. कारण आता कॅल्क्युलेशनची प्रक्रिया खूप जिल्ह्यांची चालू आहे. तरीही तुमचं जर कॅल्क्युलेशन आवेटेड दाखवत असेल तर तुम्ही महसूल मंडळामध्ये आक्षेपामध्ये आहात हे समजून जा. आता काही जिल्ह्यामध्ये असं झालं आहे, सोलापूरसारखा जिल्हा असो, लातूरसारखा जिल्हा असो, असं कोण्या जिल्ह्यामध्ये काही महसूल मंडळामध्ये क्लेम कॅल्क्युलेशन आवेटेड दाखवते, तर काही महसूल मंडळामध्ये रक्कम दाखवली जात आहे. मग आता तुम्ही म्हणसाल की मग आक्षेप तर आहे, मग रक्कम कशी दाखवली? ते पण बरोबर आहे. कारण खरीप हंगाम 2025मध्ये खूप शेतकऱ्यांनी एकाच पिकावर पीक विमा भरलेला नाही. काही शेतकऱ्यांनी सोयाबीनवर भरला आहे, कोणी बाजरीवर भरला आहे, कोणी तुरीवर भरला आहे, कोणी मकावर भरला आहे. त्यामुळं जर सोयाबीनवर आक्षेप असेल, जर त्याच्या मका असतील, त्या मकाचं क्लेम स्टेटसमध्ये रक्कम दाखवली जात असेल, परंतु सोयाबीनचा आक्षेप असेल तर सोयाबीनचा आक्षेप जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत ते पैसे त्यांना दाखवले जाणार नाही. असाही वाद खूप जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना क्लेम कॅल्क्युलेशन आवेटेड दाखवते त्या शेतकऱ्यांनी प्रतीक्षा करा. जेव्हा हा प्रश्न मिटेल, हा प्रश्न मिटल्यानंतरच पुढच्या गोष्टी प्रोसेसमध्ये होऊ शकतात. सध्या तरी या गोष्टीला कुठला पर्याय नाही. जे घडतं आहे ते पाहणं गरजेचं आहे. विलाज नाही, आपण काहीही करू शकत नाही. कर्जमाफी असो, पीक विमा असो, ज्यावेळेस त्यांना द्यायचं आहे त्यावेळेस ते देतील. ज्यावेळेस देतील त्यावेळेस आपल्याला घ्यावं लागणार आहे, विलाज नाही. कारण शेतकरी एकत्रित येणार नाही आहे. कारण या गोष्टीसाठी जोपर्यंत शेतकरी एकत्रित येत नाही तोपर्यंत काही बदल घडेल असं मला वाटत नाही आहे. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन आवेटेड दाखवते त्या शेतकऱ्यांनी एकत्रित येणं खूप महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो. कारण शेतकऱ्यांना नाही वेळ, शेतकरी त्याच्या कामामध्ये असतो, देईल तेव्हा देईल राज्य सरकार म्हणून बसत असतो. याच गोष्टीचं नुकसान आपल्या शेतकऱ्यांचं होतं. शेतकरी मित्रांनो, निश्चित याबाबत ज्या शेतकऱ्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन आवेटेड आहे याबाबत जर काही अपडेट आली निश्चित व्हिडिओ येईल. प्लसमध्ये ज्या शेतकऱ्यांना झिरो दाखवते त्यांचं तर नुकसान झाल्याच जमा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्याबाबत जर काही अपडेट आली तर निश्चित व्हिडिओ येईल. याबाबत पीक विम्याबाबत, कर्जमाफीबाबत ज्या काही गोष्टी आहेत शेतकऱ्यांच्या, त्याबाबत कुठलीही अपडेट आली तर निश्चित चॅनलवर व्हिडिओ. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास निश्चित लाईक करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.